आधी लगीन कोंढाणा हे वाक्य ऐकलंय, पण त्या वाक्यामागे किती मोठं बलिदान लपलेलं आहे हे सिंहगडच सांगतो. सिंहगड किल्ल्याची ऐतिहासिक गोष्ट. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. हा किल्ला पुण्यापासून साधारण 25-30 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्याच्या इतिहासात तसेच मराठा साम्राज्यात याला अत्यंत महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचा निर्धार. 1670 मध्ये हा किल्ला मुघलांच्या उदयभान राठोड ताब्यात होता. शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी हा किल्ला परत हवा होता. तानाजींची मोहीम. तानाजी मालुसरे यांना ही कामगिरी सोपवण्यात आली. तानाजींनी आपल्या मुलाचे रायबा लग्न थांबवून आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत ही मोहीम स्वीकारली. गडाची लढाई. 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री तानाजींनी आपल्या मावळ्यांसह गडाच्या कड्यावरून उंबरठा कडा सरप्राईज अटॅक केला. घोरपडीच्या सहाय्याने ते गडावर चढले. बलिदान. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात तुंबल युद्ध झाले. तानाजींनी अतुलनीय शौर्य गाजवत किल्ला जिंकला, पण ते लढताना शहीद झाले. गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या मृत्यूमुळे दुःखी होऊन शिवाजी महाराजांनी हे वाक्य उद्गारले आणि तानाजींच्या स्मरणार्थ कोंढाण्याचे नाव सिंहगड ठेवले. अशाच शिवरायांच्या कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा.